जांबूत येथील पवार वस्तीत काल पहाटे 72 वर्षीय भागुबाई रंगनाथ जाधव यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार मारले होते। तेथून जवळच असलेल्या पिंपरखेड येथील 6 वर्षीय शिवण्याचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेला मृत्यूची घटना ताजी असतानाच लागोपाठ ही घटना घडल्यामुळे नागरिकांचा काल मोठा उद्रेक झालेला दिसून आला। शेकडो नागरिक यावेळी येथे जमले होते। आमदार दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, देवदत्त निकम आदी नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली, पण लोकांच्या उद्रेकापुढे या सर्वांना मान खाली घालून निघून जावे लागले। बिबट प्रश्नावर या सर्वांनी घासून गुळगुळीत झालेली उत्तरे दिली। यामुळे शेतकऱ्यांचे समाधान होणे अर्थातच शक्य नव्हते। मानवी बळी जाण्याच्या घटना आता दर आठवड्याला घडत असल्याने यापुढे राजकीय नेत्यांना जनतेचा असाच रोष स्वीकारावा लागू शकतो। त्यामुळे पदावर असलेल्या नेत्यांनी यावर जनतेची दिशाभूल न करता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे। अन्यथा संतप्त जनता कोणत्या थराला जाईल हे सांगणे आता कठीण आहे। या भागामध्ये वारंवार बिबट्याच्या हल्ल्याच्या ज्या घटना घडतात तशीच घटना आज जांबूतला घडलेली आहे। दुःखद घटना आहे, त्याचं कोणीच समर्थन करू शकत नाही। आणि कमी असलेली पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कलेक्टर आणि कमिशनर हे प्रयत्न त्यांचा चालू आहे। लवकरच ते पिंजरे उपलब्ध होतील। हा एक तात्पुरता उपाय ठरेल, पण याच्या पाठीमागचा खरा उपाय जो आहे तो केंद्रीय मंत्र्यांशी भेटून त्यांच्याकडून या ज्या माद्या आहेत बिबट्यांच्या त्यांची नसबंदी करणं हा एक मार्ग आहे। आणि पकडलेला बिबट्या परत सोडून न देता त्याच्यासाठी बिबट निवारण केंद्र करणं, त्याला सुद्धा निधी उपलब्ध करून द्यायला आपले पालकमंत्री माननीय अजितदादा केंद्रीय मंत्र्यांशी बोललेले आहेत। त्यांनी निधी उपलब्ध करून द्यायचं मान्य केलेलं आहे। जिल्ह्यातले आम्ही सगळ्या पक्षाचे सगळे आमदार खासदार दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहोत। दादांच्या नेतृत्वाखाली सकाळी वनमंत्री गणेश नाईक साहेबांशी माझं बोलणं झालं, त्यांनी सुद्धा अशाच भावना व्यक्त केल्यात। मी फोन करायच्या आधी त्यांच्यापर्यंत माहिती पोचलेली होती, ते पण त्याच्यातून मार्ग काढतो, आपण सगळे मिळून काढू असं त्यांनी सांगितलं। पण ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत, घटनास्थळी वनमंत्र्यांनी यावं अशी मागणी आहे। तुमचं काही त्यांच्याशी चर्चा झाली का पुढे या संदर्भात? माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे, त्यांना विनंती पण केलेली आहे। मी आता परत त्यांच्याशी बोलेल, त्यांना जेव्हा शक्य असेल तेव्हा ती येऊन जातील। लावला होता त्यांनी, आज मीटिंग दिल्लीत लावली होती, CCF स्वतः दिल्लीत। आत्तापर्यंत 75 वर्षात न घडलेली गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आपण त्याच्या नसबंदीपर्यंत आलो। हे कोणी करू देत नव्हतं, हात बी लावू देत नव्हतं, आपण तिथपर्यंत आलो। पण त्याला पण थोडा वेळ लागणार आहे। म्हणजे कशासाठी? जरी नसबंदी झाली तरी आहे ती संख्या कमी होण्यासाठी। म्हणून आपण फॉरेस्टला सांगतोय तुमच्या जागेत जागा तयार करा। जशी माणिकडोला एक जागा आहे ना, अशी ठिकठिकाणीच करावी लागेल। जिथं जिथं फॉरेस्टच्या जागा आहेत तिथं तिथं जागा कराव्या लागतील आणि तिथं बिबटे सोडावे लागतील। त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करतोय, प्रशासन प्रामाणिकपणे प्रयत्न करतंय। तुम्ही सगळ्यांचं गावाचं, प्रत्येक गावाचं तेवढं सहकार्य आहे। फक्त अडचण काय होती, मादी पिलांना जन्म देतील, पिलं ती मोठी झाल्यानंतर जेव्हा ती बाजूला जातात दुसरीकडे जागेवर जातात, तिथं ती अडचण होती, तिथं ती हल्ला जास्त होतोय त्याच्यावर। पण आपल्या भागात आहेत बिबटे, ऊस तर आपण सोडू शकत नाही, आपली अडचण आहे। त्यामुळं आपण याच्यावर सर्वे करून जास्तीत जास्त लवकर याचं